नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लाईव्ह विथ गौरवमध्ये. तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री म्हटले की अकोल्यात काही ना काही माहोल तर असणारच आहे. तर राजेश्वर मंदिराकडे आलं होतं. तर सुरुवातीला इथे छान असं डेकोरेशन वगैरे केलेले बरेच असे स्टॉल लागलेले होते, कारण या रोडून येणार होती आपली राजराजेश्वर महाराजांची मानाची पालखी. तर तशा बऱ्याच पालख्या येणार आहेत आज मंदिरामध्ये, पण महाराजांची जी पालखी आहे ती म्हणजे खास आहे. कारण तर आज राजेश्वर महाराजांना छान नवरदेवाच्या रूपात सजवलेलं आहे आणि आज शंकर पार्वतीचं लग्न असे महाशिवरात्रीला तुम्हाला माहीतच आहे. आणि मंदिरात आलो तर लाईन बघा तुम्ही किती दुरून होते आणि इतकी गर्दी आहे बघा, इथे लाईन लागलेली आहे. तर हे सगळं पाहून तर मला असं वाटत होतं की नाही, दुरूनच ठीक आहे. तर मी पहिले गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आणखी पुढे जाऊन विचार केला होता की लाईनीत लागून दर्शन घेऊ, पण म्हटलं नको, वेळ जाईल आणि त्याच्यामध्ये एकतर असं झालं की गर्दीत खूप लोटालाटी होईल. तर महादेवाला म्हटलं मी आलो याचा संकेत तुम्हाला देतो, आणि इथे छान घंटा असतो तो वाजवला की महादेवाला माहीत पडेल की आपण आलो आहे. तर एवढ्या गर्दीत तरी महादेवाला सांगितलं की मी आलो आहे. आणि मग इथे आपण छान असे घंटा वाजून इथूनच दर्शन घेतलं नंदीचं आणि पिंडीचं. आणि इथे बरीच गर्दी होती, कारण इथे लाईनीत लागणार प्रॉब्लेम तर नव्हता, पण कारण इथे पालखी येणार होती त्यामुळे असं झालं की ही गर्दी थोडी साईडला करावं लागणार होती. आणि ही जी गर्दी दिसत आहे, तर म्हटलं इथे पालखी आली त्यात जर आपण अटकलो तर आणखी प्रॉब्लेम होतो, कारण पालखी वगैरे आतमध्ये फिरतात. आणि तेच पालखी फिरत असताना एक मोठा असा अपघात घडला, तो तुम्हाला मी पुढे दाखवतोच. तर सध्या तुम्ही गर्दी बघा किती आहे, बापरे, म्हणजे बरीच गर्दी होती आज मंदिरामध्ये. पूर्ण अकोल्यातले भाविक जे आहेत, अकोल्याच्या बाहेरचे देखील राजेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात. आणि मी नेहमीच येत असतो, पण ड्युटीमुळे थोडं मागे पुढे होतं आहे, बट जसा टाईम मिळतो तसा मी येतो. त्यामुळे मी आतमध्ये गाभाऱ्यात जाण्यापेक्षा दुरूनच दर्शन घेतलं. कळसाचं दर्शन महत्त्वाचं. मग नंतर आपण निघालो तर बऱ्याच अशा पालख्या कावड आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आणखी पुढे आलो तर इथे मंदिराच्या बॅकसाईडलाच आपल्याला पाहायला मिळेल की इथे उसळ वाटप चालू होता. पण महत्त्वाचं म्हणजे ती उसळ कोणी घेत नव्हतं, पण त्याच्यासमोर आईस्क्रीम वाटप सुरू होतं आणि त्याच्यासाठी खूप गर्दी झाली होती. कारण उपासाची आईस्क्रीम होती. म्हणजे मलाही समजत नव्हतं हे आईस्क्रीम चालते की नाही, पण म्हटलं सगळे खात आहे, उपास असणारे लोकही खात असतील, आपणही घेऊया. मी देखील घेतली, आम्ही देखील खाऊन घेतली. मस्त आईस्क्रीम खाल्लेली आहे आम्ही. आता आईस्क्रीम खाऊन आम्ही चुपचाप निघालो आहे. आईस्क्रीम खात असताना मजा अशी की कोणी आपल्याला पाहावं नाही, कारण आईस्क्रीम खातो आहे आपण उपासाच्या दिवशी. तर आम्ही दोघेही साईडला उभं होतो आणि त्याच्यात त्यांनी चमचा देखील दिलेला नाही. म्हणजे आपल्याला हाताने बोटाने खायचं होतं, तर आम्ही ते हातानेच खाल्ली चुपचाप कोपऱ्यात बरोबर फटाफट खाल्ली आणि लगेच गायब झालं तिथून. तर आता आम्ही चाललो आहे सालासर बालाजीला, कारण तिथे देखील खूप सुंदर आकर्षक देखावा केलेला आहे आणि दरवर्षी असतो, तर यावर्षी देखील तिथे आहे. तर तिथे चाललो आहे आणि हरिहरपेठ मार्गे जात असताना मला आणखी 2 पालख्या दिसल्या. तर खूप सुंदर पालखी आणि खूप वाजत गाजत ती मंदिराकडे जात आहे. आणि याच पालखीमध्ये एक इन्सिडेन्स घडला मंदिरामध्ये, तर तो तुम्हाला मी दाखवेल एंडिंगला. कारण जेव्हा मी मंदिरात परत आलो होतो तेव्हा तो इन्सिडेन्स घडला, आणि तो काय होता तो आपण पुढे कंटिन्यू करू. त्यासाठी पूर्ण व्लॉग बघा. तर इथे छान असा वाजत गाजत महादेवाची जी बारात आहे ती जात होती. तर सुंदर अशा 2 पालख्या आपण बघितल्या. त्यानंतर आपण सालासरला आलो आणि इथे आल्यावर मला एकदम अमरनाथला आल्यासारखं फील झालं, कारण इतकं सुंदर अमरनाथ जी महादेवाची पिंड असते अमरनाथला बनते, बर्फानी बाबा बर्फानी ज्याला म्हणतो आपण, तो देखावा इथे यांनी साकारला होता आणि अतिशय सुंदर असा देखावा होता.
म्हणजे अक्षरशः बघतच राहावं इतकं सुंदर मंदिराला, पूर्ण मंदिराला यांनी हे बनवलेलं होतं. आणि पण हे वाटतंय ना, भारी वाटत आहे. काय थर्माकोल आहे ते, त्याला असं घासलं की त्याचं बर्फाला लाईट बंद आहे. तर इथे पाणी चढवण्यासाठी खूप सुंदर सिस्टीम केलेली असते, जे की आपल्याला इथे दिसतं आहे. समोर पाणी टाकायसाठी एक छोटासा रस्ता केलेला आहे, म्हणजे पाईप लावलेला आहे आणि वरतून आपल्याला पाहिजे तसे पाणी तिथे सोडायचे. बॉटल घ्यायचे, समोरून त्यांच्याकडे बॉटल पण आहे तिथे, तिथून बॉटल विकत घ्यायचे आणि ते पाणी त्याच्यात टाकायचं. ते बरोबर पिंडीवरच पडतं. तर अशी सिस्टीम इथे केलेली आहे सुंदर. आणि ज्या पालखीची सगळ्या आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे आपले राजराजेश्वर महाराजांची पालखी. आणि आता ती बॅक साईडनं, मंदिराच्याच बॅक साईडनं जो रस्ता आहे शिवाजीनगरकडून येणारा, तर तिथून निघालेली होती आणि आता इकडे मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. तर इथे शंकर पार्वती छान डोलीमध्ये बसून जात आहेत. मस्त वाटत होता हा सीन जो होता यांचा, आणि सोबत तिथे राक्षसगण देखील होते. आणि आत्ता आपल्याला मेन म्हणजे पालखीचं दर्शन होणार आहे आणि ज्याच्यासाठी मी थांबलेलो होतो आणि ज्याच्यासाठी तुम्हाला पण हा व्लॉग बघायचा आहे. कारण राजेश्वर महाराजांची पालखी ही मानाची पालखी आहे आणि ती बघण्यासाठी सर्वांचीच गर्दी होती. इथे बरीच गर्दी झालेली होती आणि त्याच्यात मला एकदम तिकडे जाण्याची इच्छा होती, कारण तिथे पूजा वगैरे चालू होती. म्हटलं इकडे येऊ दे, पालखी आपली समोर आली की जवळून दर्शन देखील होईल. तर बघा किती सुंदर इथे पूजा वगैरे, प्रत्येक लोक ज्यांच्या दारातून ही पालखी जाते ते सगळेजण पूजा आणि आरती ओवाळतातच.
तर अशा पद्धतीने राजराजेश्वर महाराजांचे दर्शन झाले आणि पालखी मंदिराकडे प्रस्थान होत होती. तर मी मंदिरात आतमध्ये निघालो जाण्यासाठी. तर इथे आणखी एक पालखी आलेली होती, जे की मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे एक इन्सिडन्स झाला. तो काय आता तुम्ही बघाच, कारण खूप डेंजर झालं आहे जे काही झालं ते. तर तुम्ही बघितलं किती डेंजर तो मुलगा पडला, पण नशीब त्याला काही जास्त लागलं नसेल, कारण तो खाली लोक होते त्यांनी पकडलं असेल मी त्याला. बॅक साईडच्या लोकांनी आधीच आवाज द्यायला पाहिजे होता थोड्या जोरात, म्हणजे समोरच्या लोकांनी थांबले असते, कारण समोरच्यांना माहीत नसतं की ते अटकलेले होते म्हणून. तर ते सरळ सरळ निघाले, पण त्याच्यामुळे तो खूप डेंजर असा पडला. पण बाकी नंतर तर पालख्या वगैरे चालूच होत्या. सो अशा काही गोष्टी होत असतात, त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून मी जात नाही गर्दीत, थोडं दूर राहतो. मोबाईल वगैरे पडला काही झालं तर आपली एक काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. तर आता इथे आणखी बऱ्याच पालख्या आल्या आणि मग राजेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी.